रेकॉर्डिंग सुरू झाली नव्हती आपली. ठीक आहे, चला. नमस्कार सर्वांना. ओके. हम्म. प्राचीन काळी अरब डायडॅश होते. कसे होते अरब? अरब कसे होते? आणि निसर्ग पूजक होते ना. बरोबर आहे. हम्म. एकावन्नवा प्रश्न बघा. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह डॅश घराण्याचे, हा प्रश्न एकदा घेतला होता आपण, रिपीट केलाय मी. शिलाहार घराण्याचं होतं. सोनेरी गरुड पक्षाचं चिन्ह होतं ते शिलाहार घराण्याचं होतं. शिलाहार. पुढचा प्रश्न बघा. 92. 92च द्या. स्त्री धर्मनीती. स्त्री धर्मनीती कोणाचं? स्त्री धर्मनीती. स्त्री धर्मनीती माहित नाही? पंडिता रमाबाई. झालाय आपला, रिपीट घेतलाय मी प्रश्न हा मुद्दाम. पंडिता रमाबाईवरचे प्रश्न येतात टीईटीला खूप. डायडस संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. ना आपली माहिती सगळ्यात शेवटी ज्याला आपण म्हणतोय, मग आपण मराठवाड्यात जे आज 508 जिल्हे झालेत. मराठवाडा, हा ना, काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड हे 3 संस्थांनंतर ऍड झालेले आहेत ना. ऑपरेशन पोलो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपण हैदराबाद संस्थान भारताला जोडण्यासाठी केलं होतं. 562 संस्थान भारतामध्ये होते. 562 पैकी 552 संस्थान भारतामध्ये विलीन झालेत. हद्दीतच होते भारताच्या. निजाम स्वतंत्र देश राहायचं म्हणू लागला, पण त्याला भारतामध्ये इन्क्लूड होण्यासाठी ऑपरेशन पोलो राबवलं आपण. रजाकार दल, त्याची सैन्याची जी तुकडी असायची, रजाकार. कोणाकडे होतं रजाकार? हैदराबादकडे. हैदराबादचा निजामाकडे. बघा, भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, कारण प्रत्येक देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाचं संविधान असतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीयांसाठी ब्रिटिश सरकार कायदे करायचं, परंतु आता कायद्यासाठी आणि त्या काळात त्या जनतेची संमती घेतली जात नव्हती ना त्यावेळेस. मग पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या समित्या आल्या, त्याने सांगितलं भारतात संविधान भारतीय करतील. आता वेगवेगळ्या घडामोडी झाल्या, आपल्याकडे समित्या आल्या, संविधान समित्यामध्ये, परत संविधान समितीमध्ये मसुदा समिती असेल, आणि राज्यांचा कारभार, राज्य संपर्क समिती असेल, एक परिचालन समिती असेल, समित्या भरपूर होत्या. या सगळ्या दृष्टिकोनातून आपण एक फक्त आपल्या देशाचं सगळ्यात मोठं लिखित संविधान तयार केलं, आणि संविधानानुसार आपण संसदीय लोकशाही स्वीकारली. संसदीय लोकशाही, ज्यामध्ये संसद सार्वभौम, संसद सर्वोत्कृष्ट, त्यामध्ये बसणारे लोक निवडून दिलेले लोक असतील, आणि आपल्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये बाह्य नियंत्रण नसेल, आणि अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या काय असतील त्या कारभार अंतर्गत आपल्या राष्ट्रामध्ये आपण करताल. आणि म्हणून हे भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, कारण भारत आहे ना बाह्य नियंत्रण करणारं राष्ट्र नाही, तर अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं स्वतंत्रपणे आपला कारभार करणारं राष्ट्र आहे. ऑप्शन नंबर 3.
101. 2018. 2018 आलेलं आहे. 2018 आलेला प्रश्न हा. भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? सांगा. हम्म. आपल्याकडं कलम 33, 34 हे कलम जर बघितले ना तुम्ही, तर 33 मध्ये सांगितलेले की सैन्य दलासाठी अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार जो असतो तो संसदेला असतो. आणि 34 मध्ये सांगितले मार्शल लॉ लागू झाल्यास मूलभूत हक्कांवर निर्बंध. हे 2-3 कर्म लक्षात ठेवा. याचा संबंध याच्याशी काय आहे आता या प्रश्नाशी, तर निमलष्करी दलामध्ये कोणाचा समावेश होत नाही. आता निमलष्करीमध्ये आहे ना, सीमा सुरक्षा दल ज्याला आपण म्हणतो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, तटरक्षक दल आहे, जलप्रती दल आहे, गृहरक्षक दल निमलष्करी गटामध्ये येत नाही. ठीक आहे. आपल्याकडे आर्मी आहे, आपण जर बघितलं ना तर आसाम रायफल आहे, BSF आहे, ठीक आहे, नेव्ही आहे, आणि जे कोस्ट गार्ड आहे. असं वेगवेगळं लष्कराच्या बाबतीमधला जर आपण बघितला ना तर भारत बलाढ्य देश आहे. अमेरिका, रशिया, चायना, इंडिया हे बलाढ्य देश आहेत लष्कराच्या बाबतीमध्ये. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. निमलष्करी दलामध्ये कोणाचा समावेश होत नाही, ऑप्शन नंबर 1. पहा, हे तीनही प्रश्न TET 2018 ला विचारलेले आहेत. भारतातील पारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणना, हा प्रश्न डबल आलाय, घेतलाय मुद्दाम, नेहमी येतो. शहानशाही. पारशी समाजात उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहानशाही म्हणतात. है ना. उरुक, निप्पूर ही प्राचीन नगरी मेसोपोटेमिया. जगातल्या ज्या काही प्राचीन संस्कृती आहेत त्यामध्ये मेसोपोटेमिया असेल, होयांगहो नदीच्या खोऱ्यामध्ये चीन संस्कृती असेल, इजिप्शियन संस्कृती नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये असेल, आणि भारताची जी आहे ती संस्कृत नदीच्या खोऱ्यामध्ये. तर ही शहरं जे आहेत, जसं का तुम्हाला जर विचारलं की समजा लोथल आहे किंवा कालीबंगन आहे, है ना, हडप्पा आहे, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सगळ्यात महास्नानगृह होतं ते कोणते, मोहनजोदडो आहे. आणि हे शहरं जर बघितली ना तर ही कोणत्या संस्कृतीमधली, तर ते सिंधू संस्कृतीमधली. तशाप्रमाणे हा दायमाबाद आहे. तसं त्याच पद्धतीनं हे जे शहर आहेत ना, हे शहर मेसोपोटेमिया मधली प्राचीन नगरी आहेत. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रसिद्ध वैद्यक जीवक कोणाकडे होता, मगध राजाकडे होता ना. मगध घेतलाय आपण, हा प्रश्न रिपीट झालाय, असू द्या. मगध मध्ये होता ना तो जीवक, वैद्यक होता तो. अंदमान निकोबार हे 2 वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत, त्या खाडीस डायडेश म्हणतात. आता काय आहे, भारताची जर मध्यभूमी, मुख्य भूमी बघितली ना आपण, भारताची जी मुख्य भूमी आहे ती कन्याकुमारी आहे ना. इथं अंदमान निकोबार बेट समूह आहेत बंगालच्या उपसागरामध्ये. हे अंदमान निकोबार बेट समूह जे आहेत ना, हे कशापासून बनलेले आहेत, तर बरेचसे असे आहेत की जे ज्याला काय म्हणतो, ज्वालामुखी बेट आहेत. जसं की बॅरन बेट आहे, इथं बॅरन बेट, नारकोंडम बेट आहे, आणि इकडे लक्षद्वीप बेट आहेत अरबी समुद्रामध्ये. तर अंदमान निकोबार बेट समूह जे 10 अक्षांखालीनं वेगळं केलेले. विशेषतः अंदमान निकोबार बेट समूहामध्ये 38 बेटांवर, 38 बेटांवरती, अंदमान निकोबार 38 बेटांवर मानवी वसाहती आढळतात. ठीक आहे. तर ते 10 अक्षांश खाली लक्षात ठेवा. नारळाचं उत्पादन तिकडं होतंय ते लक्षात ठेवा. अंदमान निकोबारची राजधानी कोणती आहे ते लक्षात ठेवा. अंदमान निकोबार बेट समूहावरती मानवी वसाहती ते लक्षात ठेवा. ठीक आहे. घरदार डोंगरांनी डायडस राज्याचा वायव्य भाग व्यापलाय. त्याचं उत्तर आहे ओडिसा.
सगळे प्रश्न एनसीआरटी मधले आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगत होतो, असे जे प्रश्न आहेत ना सोशल सायन्सचे, सोशलचे जेवढे प्रश्न तुम्ही बघायलात ना, मी जे गेले होते, ऑलमोस्ट प्रश्न हे एनसीआरटीचे आहेत. एनसीआरटी पुस्तकामधले. ते थोडस लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो. स्टेट बोर्ड मधले आणि एनसीआरटी मधले. घरचा डोंगर हे ओडिसामध्ये महानदीचं खोरं आहे. ओडिसामध्ये महानदी. मी आता भारताचा नकाशा काढला होता. तर भारताच्या नकाशामध्ये जर आपण बघितलं ना, तर तुम्हाला लक्षात येईल की भारतामध्ये द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे ना, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे, तर इथं आता द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे तो उलटा त्रिकोण आहे. इकडं महानदी जाते आणि इकडे नर्मदा नदी जाते अशी. महादेव मैकल पर्वतश्रेणी जी आहे ना, महादेव मैकल पर्वतश्रेणी जर आपण बघितली ना, तर तिथून महानदी छत्तीसगड ओडिसा राज्यात आहे ना, छत्तीसगड विशेषतः त्या भागामध्ये जर आपण बघितलं ना, एक मिनिट, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बघा, इथं अशी महानदी जाते इकडं अशी, आणि इकडं नर्मदा जाते. इथं एक डोंगर रांग आहे, महादेव मैकल डोंगर रांग, आणि मैकल पर्वतश्रेणीमध्येच पुन्हा खाली आणखीन एक तिकडं तापी नदी इकडून जाते अशी. ठीक आहे, समांतर नर्मदा आणि तापी असो. तर घरजाचे डोंगर ओडिसा राज्यामध्ये. अनेक जलविभाजक आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात. जसं सह्याद्री 1600 किलोमीटर आहे, कन्याकुमारी पासून उत्तर साल्लेर मुल्लेर पर्यंत. हरियाणातील अंबाला शहर जे आहे ते डायजेस्ट नावाने ओळखलं जातं. अंबाला. सगळा भारताचा भूगोल आहे हा. भारताच्या भूगोलातला जास्तीत जास्त क्वेश्चन येऊ शकतो टीईटीला. ठीक आहे, ऐतिहासिक शहर नाही हा अंबाला. अंबाला हे विज्ञान शहर आहे. तिकडं हरियाणामध्ये आणखीन एक शहर आहे हिसार. हिसार आहे. तिकडं तुमचं आपलं दूध संकलन केंद्रामध्ये, आणि आपलं हे जे आहे शिखांचं पवित्र स्थळ जे आहे है ना, सुवर्ण मंदिर, अमृतसर. हे दोन शहर सुद्धा लक्षात ठेवा. अमृतसर दूध संकलन केंद्र सगळ्यात मोठं उत्तरेकडलं सुवर्ण मंदिरासाठी. आणि हिसार जे आहे ते हिसार आहे ना, चौधरी चरण सिंग कृषी महाविद्यालय, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कृषी महाविद्यालय हिसारला आहे. तो पण पॉईंट लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष सागवान आहे. ना, महाराष्ट्रामध्ये 6 प्रकारचे वने आढळतात. 6 प्रकारचे. उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाचे आर्द्र पानझड असेल, काटेरी वन असतील, उप उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाचे वृक्ष असतील ना, सागवान आहे, खैर आहे, आणि असे काही आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वन तुम्हाला लक्षात ठेवायचे. ऍटलेज द्वीपसमूह डायजेस्ट मध्ये आहे, तर ते कॅरेबियन मध्ये आहे. त्याचं उत्तर डायरेक्ट सांगतो, कारण आपल्याला जास्त प्रश्न घ्यायचे. ठीक आहे, 129 नाही ना, ओक नाही, मोसमी 129 अटलांटिक नाही, कॅरेबियन आहे. एक मिनिट हा, एक मिनिट, एक मिनिट. ऍटलेज, ऍटलेज, बरोबर आहे. 129 अटलांटिकच घ्या. 130 हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखोरचू जवळ. बोखोरचू, तिबट. इथं काय सिंधू आहे ना, सिंधूचं उगमस्थान आहे बोखोरचू जवळ. झेलम ही सिंधूची उपनदी आहे. चिनाब आणि सतलज या तिन्ही नद्या सिंधूच्या उपनद्या आहेत. विशेषतः सिंधू, सतलज, राकस तिबेटमध्ये उगम पावतात. ही तर राकस सरोवराजवळ उगम पावते. सिंधू आणि ब्रह्मपुत्र यांच्यामध्ये कमी अंतर आहे, साधारणतः 100 ते 150 किलोमीटर अंतर आहे दोघांमध्ये. जवळजवळ उगम पावतात सिंधू आणि ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा पूर्व पश्चिम तिबेटमध्ये वाहते, पुन्हा भारतामध्ये दक्षिणेकडून येते. इथं काय आहे, आपण जर बघितलं ना, तर सिंधू आणि ब्रह्मपुत्र यांचा तर डिस्टन्स कमी आहे. ब्रह्मपुत्रा जर आपण बघितली तर 3 नद्यांपासून तयार झाली. चेमायुंगडू, जसं बोखरचू पासून कोण झाली सिंधू, तर तिथं चेमायुंगडुंग एक आहे. चेमायुंगडुंग हिमनदी आहे. चेमायुंगडुंग ही जी हिमनदी आहे, तिथून ती ब्रह्मपुत्रा तयार झाली. चेमायुंगडुंग, कुमी आणि आंगस या 3 नद्यांपासून ब्रह्मपुत्रा तयार झाली तिबेटमध्ये. इथं इथं जसं बोखरचू आणि सिंधूचा संबंध आहे, तसं जर आपण बघितलं तर ब्रह्मपुत्रेचं कोणाशी संबंध आहे, है ना. आता तिथं जर बघितलं ना तुम्ही, तर कुमी आंगसी, ठीक आहे, चेमायुंगडुंग, चेमायुंगडुंग पासून ब्रह्मपुत्रा, बोखरचू पासून सिंधू, ठीक आहे, आणि गंगोत्री पासून गंगा, यमुनोत्री पासून यमुना. हे लक्षात ठेवा. हे हिमनद्या आहेत. जागतिक अवसादामुळे हिमनद्यांचं अस्तित्व धोक्यात आले.
हम्म. पनामा कालव्यास डायडसचे प्रवेशद्वार म्हणतात. पॅसिफिक आहे याचं उत्तर. 134 बघा, डायडस हा मुख्यतः आण्विक इंधन अणुनिर्मितीसाठी केंद्रामध्ये यूज केला जातो. थोरियम आहे है ना, थोरियम आहे, त्याच्यानंतर प्लॅटिनियम आहे है ना, लिथियम आहे, LPT, लिथियम आहे, थोरियम आहे, युरेनियम आहे. ULTP ट्रिक्स आहे याची, मी ट्रिक्स सांगतो तुम्हाला. ULTP दॅट मीन्स युरेनियम, लिथियम, थोरियम, प्लॅटिनियम. हे है ना, काय आहेत हे मूलद्रव्य कशाचे, ज्यांच्यापासून अणुऊर्जा तयार केली जाऊ शकते. आण्विक मूलद्रव्य आहे अणु है ना, आण्विक मूलद्रव्य आहे. ULTP युरेनियम, लिथियम, थोरियम आणि प्लॅटिनियम हे 4 मूलद्रव्य ज्यांच्यापासून अणुऊर्जा तयार केली जाऊ शकते. ते लक्षात ठेवा. इथं थोरियम थोरियम जे आहे ना, ते केरळमध्ये आपल्याकडे जास्त आढळते. केरळमध्ये समुद्र किनारपट्टीला काही वाळूच्या टेकड्या आहेत, त्यांना थेरीस म्हणतात, थेरीस. तर या थेरीस मध्ये सुट्ट्या स्वरूपामध्ये थोरियम आढळत आहे. तर ते एक लक्षात ठेवा. हा, हा पण प्रश्न महत्वाचा आहे बघा. पृथ्वी टॉपिकशी संबंधित एक प्रश्न येऊ शकतो फर्स्ट पेपरला. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठा अक्षवृत्त कोण असणार आहे? विषुववृत्त असणार आहे. आता समजा पृथ्वी आहे, एक मिनिट थोडं सर्कल मोठं करू. विषुववृत्त उत्तर आहे त्याचं 137चं. बघा, आपण जर गृहीत धरलं समजा ही पृथ्वी आहे, आणि पृथ्वीच्या मध्यातून जाणारं जे काही अक्षवृत्त असतंय त्याला विषुववृत्त म्हणतोय. 0 डिग्रीवर आहे, 0 डिग्रीवर आहे. उत्तर गोलार्धामध्ये आता विषुववृत्त जे आहे याला विषुववृत्त नाव देऊ आपण. हे जे आहे ना, याला विषुववृत्त नाव देऊ, विषुववृत्त. ठीक आहे. आता विषुववृत्तानं पृथ्वीच्या 2 भागामध्ये डिवायडेशन केलेले, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. तर उत्तर गोलार्धामध्ये 23.5 अंशावर असलेले जे काही अक्षवृत्त आहे त्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो आपण, म्हणजे कर्कवृत्त म्हणतो. भारताच्या 8 राज्यातून जाते. आणि दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंशावर, दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंशावर जे काही अक्षवृत्त आहे त्याला आपण मकरवृत्त म्हणतो. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणतो आपण, कॅप्रिकॉर्न. आणि उत्तर गोलार्धामध्ये जर आपण बघितलं तर भारत आहे. या ठिकाणी भारत, भारत इथे. पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं जे काही रेखावृत्त आहे त्याला आपण 0 डिग्री प्राईम मेरिडियन म्हणतो. म्हणजे मूळ रेखावृत्त तिथून, म्हणजे ग्रीनिश शहर आहे इथं, आणि ग्रीनिश शहरातून भारताची प्रमाण वेळ जी आहे ती 5.5 तास पुढे. हे लक्षात आहे, माहिती आहे सगळ्यांना. आणि जर समजा आपल्या भारतामधलं जर बघितलं तर 82.5 अंशावर एक रेखावृत्त गेलेलं आहे, 82.5 अंशावरून, जे प्रयागराजवरून जात आहे. ठीक आहे. प्रयागराजवरून गेलेलं जे काही मूळ रेखावृत्त आहे त्यावरून भारताचा प्राईम टाइम आहे ना त्या ठिकाणी निर्धारित केला जातो. ग्रीनिच शहर महत्वाचं आहे इथं. मूळ रेखावृत्त ज्याला आपण म्हणतो है ना, 0 डिग्री प्राईम मेरिडियन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 0 अंशावर असलेलं जे काही रेखावृत्त आहे ते ग्रीनिच शहर, लंडन पासून जवळ असलेलं, तिथून गेलेलं आहे. ठीक आहे. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठा अक्षवृत्त कोण असणार आहे? विषुववृत्त असणार आहे, कारण विषुववृत्ताला समांतर आहेत सगळे अक्षवृत्त पुन्हा. आणि ते सगळ्यात मोठं आहे, विषुववृत्त सगळ्यात मोठं आहे. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठं बेट आहे, ते ब्रह्मपुत्रेमध्ये आहे. है ना, ब्रह्मपुत्र आसाम राज्यामध्ये ज्या वेळेस ब्रह्मपुत्र येते त्यावेळेस आसाममध्ये तिला विशेष महत्व आहे. ठीक आहे. आसाममध्ये तिची एक मुख्य उपनदी जिचं नाव आहे सुबनसिरी. आसाम मधली सगळ्यात महत्वाची उपनदी जर बघितली ना ब्रह्मपुत्रेची, तर ती सुबनसिरी आहे. आणि ब्रह्मपुत्रेमध्ये जगातलं सगळ्यात मोठं नदी बेट आढळते, माजुली बेट. हा पॉईंट महत्वाचा आहे. हा प्रश्न विचारला पण आहे टीईटीला 2-3 वेळेस, तर तो लक्षात ठेवा. माजुली बेट ब्रह्मपुत्रेमध्ये जगातलं सगळ्यात मोठं नदी बेट आहे ना, ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हम्म. बघा, पैकी चुकीची जोडी ओळखा. आणि इथं काय आहे, ज्यांच्या वसाहती जिथं होते त्यांच्या सोबतची जोडी दिलेली आहे. तर श्रीलंकेचं जे वसाहत होती ती ब्रिटिशांची बरोबर होती. इंडो चायनावाले फ्रेंच बरोबर आहे. इंडोनेशिया डच बरोबर. म्यानमारचं थोडंसं काय इथं पोर्तुगीज चुकीच दिलंय, इंग्लंडच आहे. इंग्लंड म्हणजे ब्रिटिशच आहे. तर म्यानमारमध्ये सुद्धा कोणाची हे होती वसाहत? इंग्लंडचीच होती. ठीक आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 चुकीचे.
कमेंट करा. कमेंट करा. 118 जण आहेत. उष्ण आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके असतात. दाट धुके. उष्ण आणि थंड प्रवाह जिथे येतात तिथे दाट धुके असते. हा पण प्रश्न आलेला आहे. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे डॅश होय. 1991 आपण उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण त्यावरचा आधारित प्रश्न आहे हा. 1991 भारताच्या तिजोरीमध्ये खटक ज्याला म्हणजे फार कमी परकीय चलन होतं. त्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे अर्थमंत्री झाले. पी.व्ही. नरसिंहराव भारताचे पंतप्रधान झाले होते. दोघांनी म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या कन्सेप्ट आणल्या होत्या. त्याच्यामध्ये उदारीकरण काय असते, जागतिकीकरण काय असतं आणि खाजगीकरण काय असते या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत आपल्याला, है ना. खाजगीकरण म्हणजे सरकारी ज्या काही संस्था होत्या त्या खाजगी लोकांना चालवायला देणं. औद्योगिकरण वाढलं होतं. जागतिकीकरण म्हणजे काय, जगाच्या बाजारपेठेमध्ये भारताची बाजारपेठ कनेक्ट करणं. म्हणजे भारताच्या बाजारपेठेमध्ये जगातल्या कंपन्यांना एंट्री दिली आपण. खाजगी बँकांचं लोम वाढवलं, संख्या वाढवली खाजगी बँकांची, है ना. जुलै 1991 ला आपण नवीन आर्थिक धोरण आणलं होतं. त्यानुसार डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्यावेळेस तत्कालीन ते आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत, तर त्यांनी खूप मोठं योगदान दिलेले भारतासाठी. आणि त्यानंतर ते स्वतः भारताचे प्राईम मिनिस्टर होते 2004 ते 2014. आणि एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस, जागतिक अर्थतज्ञ ज्यांना आपण म्हणतो, तो असा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान त्या कालावधीमध्ये होता, ज्यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे कन्सेप्ट भारतामध्ये आणलेले आपल्याला पाहायला मिळते. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. हा हा प्रश्न कालच्या एमपीएससी ला 14 जूनला आला होता. मुद्दा म्हणून घेतला मी. कधी कधी एमपीएससी चा प्रश्नाशी रिलेटेड पॉइंट रिपीट होतात टीईटी ला. लगेच सांगतो तुम्हाला कोणता प्रश्न रिपीट झालाय आणि कसा आलाय ते. पुढे आहेत काही प्रश्न. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत ओके, 132चं उत्तर सांगायचं का? ती नाही, जागतिकीकरण म्हणलं ना सर. जा जागतिकीकरणाचं उत्तर 132. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? हा प्रश्न आता 14 जूनला आला. 14 जूनला बऱ्याच जणांनी महात्मा गांधी केलं होतं, पण या अधिवेशनाला महात्मा गांधी होते. ऑलमोस्ट बऱ्याच जणांना वाटत होतं की 1920ला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधी नव्हते काय की होते ते. तर अवंतिकाबाई गोखले हे प्रश्नाचं उत्तर आहे. सगळ्यांना म्हणजे हा प्रश्न खूप डीप मध्ये विचारला गेला आहे. ठीक आहे. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखालील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. आता ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय होते. हा एक पॉईंट तुम्हाला कव्हर झाला. ठीक आहे. मोतीलाल नेहरू सुद्धा याच्याशी कनेक्ट होते. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. नेहरू रिपोर्ट वगैरे, मोतीलाल नेहरू लक्षात ठेवा. 1928 नेहरू रिपोर्ट. ठीक आहे. हम्म. महर्षी कर्वे 1916 मध्ये महर्षी कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागचा उद्देश काय होता? भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन असे कोण आहेत पहिले की ज्यांना भारतरत्न मिळाले? हम्म. चला या प्रश्नाचं उत्तर बघा. स्त्रियांना उच्च शिक्षण देणं आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवणं हे या विद्यापीठाचा स्थापनेमागचा उद्देश होता. हा, आणि कर्वेच मी आता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 आहे ना इथं, तर हा प्रश्न लक्षात ठेवा. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केलेली. नथीबाई ठाकरसी विद्यापीठ पुढचं त्याचं नाव हे होतं, त्या विद्यापीठाचं पुढं महिला विद्यापीठ महाराष्ट्रातलं.
महर्षी कर्वे यांनी स्थापन केली. बघा, मगाशी 1909चा मोर्ले मिंटो कायदा आपण सिक्वेन्स लावला होता बघा. मोर्ले मिंटो कायदा, मुस्लिम लीगची स्थापना, चेम्सफोर्ड मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, है ना. तसं आता मोर्ले मिंटो कायद्याच्या वरती एक प्रश्न आला इथं. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रक्रिया कोणी केली, अशी अशी प्रतिक्रिया कोणी दिली होती? आता मोर्ले मिंटो कायदा ज्यावेळेस आला त्यावेळेस आहे ना, भारताच्या राजकारणामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं समाजकारणामध्ये आणि विशेषतः 1905च्या नंतरचा कालखंड टिळक युग होता. आणि लोकमान्य टिळकांचा फार म्हणजे ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय काँग्रेसवरती वजन होतं. आणि त्यावेळेस हा कायदा 1909ला आला होता. त्या कायद्याबद्दल आणि हे शुद्ध टोनग्याचं आचळ ठरतील असं आहे ना, म्हणजे यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही असं प्रतिक्रिया मत लोकमान्य टिळकांनी दिलं होतं. त्यामुळे ते त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. बघा, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणते डोंगर, आता ईशान्य नैऋत्येच्या विरुद्ध ईशान्य म्हणजे भंडारा वगैरे गोंदिया साईडला कोणत्या डोंगररांगा आहेत असं विचारायचं याला. कमेंट करा, कमेंट. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी दरकेसर टेकड्या, दरकेसर टेकड्या. एक मिनिट, इकडे पर्याय क्रमांक 4 येईल. सातमाळा तिकडं नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सातमाळा जयंती अजिंठा म्हणलं की बुलढाणा आणि संभाजीनगर जिल्हा. ठीक आहे. चला आपण काय करू आता थोडस, ठीक आहे, हा थोडा पॉईंट बघूया. मौजा शिवकालीन कालखंडामध्ये मौजा जो असायचा, मौजा त्या काळात बहुतेक लोक गावामध्ये राहायचे मौजामध्ये. आणि मौजाचा प्रमुख पाटील असायचा शिवकालीन कालखंडात. पाटलाला मदत करण्यासाठी कुलकर्णी असायचे. महसूल जमा करणे है ना, गोळा करणे हे काम कुलकर्णी करत. आणि गावामध्ये विविध सेवा देणाऱ्या कोणाकडून शेतीतील उत्पन्नाचा वाटा दिला जातो. त्याला बोलतेदारी असायची ना. बोलतेदारी 12 बोलतेदार, 18 आलतेदार असायचे. कसबा हे मोठं गाव असायचं. कसब्यामध्ये कारगीर असायचे है ना. बाजारपेठ, कसबा या गोष्टी शिवकालखंडामध्ये शिवकालीन इतिहास संबंधले महत्वाचे आहेत. परगण्यावरती प्रश्न आलेले आहेत टीईटीला बघा. परगण्यावरती काय असायचा परगणा, तर अनेक गावांचा मिळून परगणा बनायचा. परगण्यामध्ये 2 प्रमुख असायचे, देशपांडे आणि देशमुख हे परगण्याचे प्रमुख असायचे. ते गाव पातळीवर जसं पाटील काम करायचे तसे इथं परगण्यामध्ये देशमुख काम करायचे. आणि गावगाड्यामध्ये जसं म्हणजे मौजामध्ये जसं कुलकर्णी काम करायचे तसं इथं देशपांडे करायचे. ठीक आहे. हा एक प्रश्न मुद्दा म्हणून घेतला होता आपण मी टीईटीला, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे.